नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे इंडियन गॅस एजन्सीच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून एजन्सीच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी समोर येत असून ग्राहकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गॅस एजन्सीचे कार्यालय वेळेवर उघडले जात नसल्याने सकाळपासून आलेल्या नागरिकांना तासनतास रांगेत ताट करत उभे राहावे लागत आहे। उन्हाच्या कडाक्यातही नागरिकांना कोणतीही सुविधा न देता प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाराजी वाढत आहे। शिवाय सिलेंडर वितरणातही मोठा गोंधळ निर्माण झालाय। अनेक ग्राहकांनी महिनाभर प्रतीक्षा करून गॅस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार केली आहे। प्रशासनाकडून गॅस तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असतानाही प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने एजन्सीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान ई-केवायसी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले कर्मचारी नियमितपणे उपलब्ध नसल्याने नागरिकांची अतिरिक्त अडचण होत आहे। अनेक वेळा एजन्सीत जाऊनही काम पूर्ण होत नसल्याने ग्राहकांचा संताप आणखी वाढत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी आता संबंधित गॅस एजन्सीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। उभे आहेत आम्ही, यांचे फोन लावतोय, फोन पण लागत नाहीये। मी बस स्टँड वरनं पायी आली भर उन्हामध्ये। हे सांगता आम्हाला तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू नका, इथं येऊन पावत्या घ्या। खेड्यावरच्या लोकांनी 4-4 वेळेस भाडे खर्चून यायचे इथं। साधारण लोकांनी किती वेळेस भाडं खर्चून इथं यायचं सर? इथं आलो तर आम्ही काम सोडून आलो, 2-2, 3-3 तास इथं बसायचं। मग आम्हाला काम आहेत, पोट भरायचे का इथंच बसायचं आम्ही? साधारण लोकांनी 2 नंबर मध्ये गॅस कुठून घ्यायचा? यांना 2 नंबर मध्ये द्यायला निघताय गॅस, आणि साधारण लोकांची बुकिंग राहिली त्यांना गॅस द्यायला नाहीये। मग हा कुठला व्यवहार आहे यांचा वाला? जे ते बोलतोय आम्ही। या दादांनी आता बघा 15 दिवसापासून बुकिंग केलेलं आहे, पैसे पण दिलेले आहेत, तरी सुद्धा यांना गॅस पण नाही आणि त्यांचे पैसे पण रिटर्न नाही। मग याच्यावर उत्तर काय असेल यांचं? तुम्ही सांगा आम्हाला। ऑफिस किती तास बंद होता? आता आम्ही 1 वाजेपासून बंद बसलेलो इथं, आज 2:15 झाले। हो, मग आता तुम्ही बघून घ्या किती वेळ झालेला आहे। हो, फोन लावलाय, बंद येत आहे फोन। जो कस्टमर येतोय तो फोन लावतोय, प्रत्येक जण सांगतोय बंद येतोय। मग ते काय करतील बिचारे? आता ज्याला समजेल तो फोन लावेल, ज्याला नाही समजणार तो व्यक्ती कुठून फोन लावेल?